अरे गुड आफ्टरनून मित्रांनो, आज आपण आलो आहे भूपतगडला। आपण नवी मुंबईवरून सुरू केलं, ठाण्याला आलो, ठाण्यावरून आपण कसाराकडे आलो, कसारावरून एक लेफ्ट टर्न घेऊन खोडाळा आलो, खोडाळावरून आपण आता मोखाडा रस्त्यावर येत असताना एक नांदगाव फाटा लागला, त्या नांदगाव फाट्याने आपण आता झाप गावात आलोय। तर झाप गावात आलोय, झाप गावात इथे आपण गाडी लावली, तिथे खडकाळ असं पूर्ण रस्ता असल्यामुळे गाडी पुढे जाणार नाही, पुढे गेल्यावर एक पाडा लागेल, तिथे आपल्याला विचारायला लागेल की भूपतगड कुठे आहे। भूपतगड म्हणजे ह्या जव्हार एरियामध्ये जे गड आहेत ना ते सहजासहजी आपल्याला दृष्टिक्षेपात येत नाही, ते लवकर दिसत नाही, आपण जसं जसं वर जाणार तसंच आपल्याला तो दिसणार। तर आपण निघूया आता भूपतगडकडे। तर थोडं पुढे आल्यावर बघा असा डांबरी रस्ता लागतो आणि पुढे जाऊन आपण एका पाड्यावर जाऊ आणि तिथे विचारूया भूपतगड कुठे आहे ते। इकडे जाता इथं पुढे पाडा लागेल तिथे जाऊया। दिसतंय का काय? नाही दिसत तर काय नाही, पण ग्रीनरी चांगली आहे। गड गायब आहे वाटतं। मित्रांनो थोडं आपण अगदी 5 मिनिटं पुढे चालत आलोय। हा असा डांबरी कच्चा रस्ता आहे, ताड रोड आहे। या ताड रोडवरून पुढे आल्यानंतर इथे असे दोन आपल्याला झेंडे दिसतात आणि हाच आहे खूनमार्ग की आपल्याला इथून आता पुढे ह्याच रस्त्याने पुढे जायचं आहे आणि बहुतेक त्या टोकावर कुठेतरी भूपतगड असेल जिथे आपल्याला काही अवशेष बघायला भेटतील। तर हा भूपतगड जो आहे हा जव्हारची सगळ्यात पहिली राजधानी आहे भूपतगड, त्यामुळे आता आपण जवळपास जव्हारच्या पहिल्या राजधानीकडे कल करतोय। तर आपण निघूया भूपतगड, आधी गडावर जाऊया, गडावर आपल्याला काय काय बघायला भेटेल ते तिथे गेल्यावर आपल्याला कळेलच। तर चला। कुठल्या रस्त्याने जायचं? एक मार्किंग दिसतंय। अच्छा हे झेंड्याचं मार्किंग, ओके। पण आपण लेफ्टला जायचं, समोर जातोय आणि एक राईटला जातोय। बघूया आता आपण राईटनी जाऊन बघू कुठपर्यंत पोहोचतोय। जर आलाच किल्ला तर जाऊया, नाही तर रिटर्न येऊन परत समोरून जाऊया। ओके चला चलो। आजूबाजूला कोणीही नाही विचारायला आणि बोर्ड पण नाही, त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे। स्ट्रक्चर पण नाही असं दिसत की बुरुज वगैरे, त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येईल की तिकडे जायचं म्हणून। हा का? ओके। भिंत वगैरे बांधल्याचं आहे का? वाटेत बघा आम्हाला असं साप दिसतोय, कुठला साप आहे माहित नाही।
मित्रांनो, वाटेत जवळपास 10 ते 12 फूटचा एक मोठा साप दिसला. ॲक्च्युली त्याचं तोंड नाही दिसलं, पण खूप लंबा होता. काहीतरी खाल्लं होतं आणि काहीतरी खाल्लं होतं. तर अशा ट्रेकला येताना जर तुम्ही सतर्क नाही राहिलात तर आपल्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे जरा सतर्क राहायचं. नशीब हनुमंतला ते दिसलं, कारण तो एकदम दगडावर होता, कळतही नव्हता साप आहे की कसली शेंग आहे की झाडाची फांदी पडली आहे. तर चला, श्रावणात देवदर्शन झालेलं आहे. आता आपण पुढे निघूया. भैया लोकांच्या त्याला मारलंय ना. घनदाट जंगल आहे मित्रांनो. जवळपास 10 ते 15 मिनिटं चालून आल्यावर आपल्याला पहिल्या बुरुजाचं दर्शन झालंय. आणि आता हा बघा, इथे थोडा पुढे गेल्यावर आपल्याला पूर्ण एक बुरुज दिसेल. तर या तुम्हाला दाखवतो गडाचा पहिला बुरुज. बुरुज मे बी दरवाजा पण असेल तिथे. हा, मे बी दरवाजा पण आहे. पायरी सुरुवात झाली. हा बुर्ज बघा, किल्ल्याचा मेन दरवाजा आटला हा. झेंडा येते. हे बघा, किडे खुजली करणारे. तर मित्रांनो, अवघ्या 15 मिनिटात आपण भूपतगडावर आलोय. इथे बघू शकत होते तुम्ही बुरुज आहे. काही काळापूर्वी इथे एक मोठा महादरवाजा सुद्धा असेल. आता आपण गडाच्या पठारावर आलेलो आहे. इथे बोर्डवर लिहिलं आहे किल्ले भूपतगड, पण काही कारणास्तव ते थोडंसं माहिती जी आहे ती दिसत नाही आहे. आता आपण पूर्ण गड एक्सप्लोअर करूया. थोडासा आपल्याला रस्त्यात साप दिसल्यामुळे आम्ही सगळे थोडेफार घाबरलेले आहोत, पण तरी आता आपण हा गड पूर्ण एक्सप्लोअर करूया. चला, आधी इकडे की इकडे? तेरा लेफ्ट या मेरा? तेरा राईट. मेरा राईट. आता पहिलं आपण ह्या साईडला बघूया, मग असं फिरत पूर्ण भूपतगड एक्सप्लोअर करूया. मस्त भिंत आहे, झाड. तर बघा, भूपतगडाचे आपण आता टॉपवर आहेत. आजूबाजूला फक्त आणि फक्त डोंगर आहेत. आणि असं बघण्यासारखं असं काही नाही आहे. पण हे बघा, अशा वन विभागाने पाऊलवाट बांधल्या आहेत. वन विभागाने इथे बहुतेक वृक्षारोपणही केलं आहे. ते बघू शकतात तुम्ही, सगळीकडे वृक्षारोपण केलेलं आहे. सर्व निसर्ग हा फक्त हिरवागार दिसतो आहे. सगळीकडे तुम्ही बघू शकतात पर्वतरांगात पर्वतरांगा आहे. आमला काय? आमला गाव. तुम्ही बघू शकतात भूपतगडावरून हा सुंदर असा निसर्ग. सगळीकडे छानसे पर्वतरांगा, हिरवागार निसर्ग, खूप सुंदर. तर मित्रांनो, जरा आपण दक्षिणेकडे आल्यानंतर इथे आपल्याला 2 मोठे पाण्याचे टाकी दिसतात. तिथलं पाणी तर असं स्वच्छ वाटत नाही, पिण्यासारखं नाही आहे. तिकडे गेल्यावर तिकडचं कळेल. तर आता आपण ह्या दक्षिण टोकावर आलेलो आहे आणि इथे 2 मोठे पाण्याचे टाके आहेत. हा तलावासारखाच वाटतोय. इथे 2 बांधकाम केलेले टाके आहेत. तर आपण जाऊया, बघूया काय दिसतं आपल्याला. मी काय म्हणतो, बरोबर इथून जाऊ, असा बायपास होऊन येऊ.
मित्रांनो आता आपण त्या तलावाच्या उजव्या साईडनी थोडं वर आलो. वर आल्यावर आता इथे आपल्याला एक थोडीशी चढाई करायची आहे. तुम्ही बघू शकता खाली किती सुंदर अशी नदी वाहते. वळणावळणानी पूर्ण नदी ह्या डोंगरांच्या मधून वाट काढते. खूप सुंदर असा निसर्ग आहे इथे. सुंदरसे असे डोंगर आहेत आणि मस्त छानसा पठार दिसतोय. काश हा पण एक आपला ट्रेकचा काही असता तर इथे छान प्रकारे मस्त आपल्याला ट्रेक करता आला असता. तर आता आपण वर जाऊया, बघूया आणि मग परत त्या तलावाकडे जाऊया. अशी झिगझॅग नदी वाहते. वा. आणि नदीच्या काठाला मस्त छान असे गाव आहेत. 2-3 इथे एक गाव आहे, पुढे एक गाव आहे, तिथं समोर खाली पण एक आहे. चला आता पुढे जाऊ. पुढे काय बघू आपण. चला इकडे येईल ते त्याच्यावर बसून. सेम होतं. त्या नदीवर एक पूल बनतोय. एका गावाला दुसऱ्या गावाला जोडायसाठी पुलाचं काम चालू आहे तिथे. आणि हे बघा काय दृश्य आहे. स्वर्ग आहे स्वर्ग. मित्रांनो तुम्ही बघू शकता थोडं झूम केल्यावर तुम्हाला बघ किती सुंदर अशी नदी वाहणारी दिसेल. तिथे पुढे थोडंसं ब्रिजचं सुद्धा काम सुरू आहे. आणि हा पूर्ण एवढ्या एरियामध्ये फक्त आपल्याला दिसत आहेत ते 3 ते 4 घरं. मित्रांनो थोडं आपण पुढे आलो. बघू शकता तो तलावाला आपण वेढा मारून तिकडे त्या साईडला गेलो. तिथे भगवा झेंडा होता. तिथून इथे आपण आलो. इथे आपल्याला पाण्याचे टाके दिसत आहेत. ॲक्च्युली 1 2 3 4 पाण्याचे टाके आहेत. आणि इथूनच एक पायवाट जाते तिथे राजवाड्याच्या अवशेषाकडे. तर आता आपण इथे थोडाफार फोटो शूट करूया आणि मग पुढे त्या पायवाटेने राजवाड्याच्या अवशेषला जाऊया. The shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold. टाक्यापासून थोडंसं वर आल्यावर इथे आपल्याला राजवाड्याचे अवशेष दिसते पूर्णपणे बांधलेलं. आता आपण जाऊया राजवाड्याच्या आतमध्ये. अजिनो छान किती मोठं मोठं भिंती ती. असा हा प्रशस्त राजवाडा आहे. तर आपण नीट इमॅजिन केलं की त्या काळात याचं स्ट्रक्चर कसं असू शकतं. तर हे ज्याप्रमाणे याचा बुरुजच दिसतोय तो जवळपास 6 ते 8 फुटाचा आहे. आणि मग विचार करा हा किती उंच असेल त्या काळात. लाकडी बांधकाम असायचं, फक्त बेस हा दगडांचा असायचा. आता इथे वन विभागाने थोड्या टाक्या वगैरे बांधल्या आहेत आणि प्लांटेशन केलं आहे. त्याला पाणी पुरवण्यासाठी हे चाललं. तर आता आपण जाऊया खाली. एक मंदिर किंवा झेंडा दिसतोय तिथपर्यंत जाऊया आणि बघूया. आता आपण त्या वाड्यापासून थोडंसं खाली आलो तर इथे आपल्याला एक हनुमानाचं मंदिर भेटलं. इथे छानपैकी असे पत्रे टाकून शेड बांधलेलं आहे सध्या. तर हे आहे
बजरंगबलीचं मंदिर छोटंसं, ते तुम्ही बघू शकता. छानशी बजरंगबलीची मूर्ती. जय बजरंगबली की. तर आता आपण इथे थोडासा रेस्ट घेऊ, जेवण करू आणि मग पुढच्या मार्गाने खाली उतरायला सुरुवात करू. तर आजच्या ह्या ट्रेकमध्ये आपल्याबरोबर आहे हनुमंत, मी रईस, आमचे एक सिनियर राहिले, आणि मी मनीष. आज आमचे जे मेन आका आहे म्हणजे गणेश ब्रदर, त्यांना ते नाही आहेत, काही emergency कारणास्तव ते नाही आहेत. ॲक्च्युली कारण काय असू शकतं ते माहीत नाही आता आम्हाला, पण ते नाही आहेत आणि आम्ही त्यांना मिस करतोय. काका आपले ॲक्च्युली दुसऱ्या मोहिमेवरती. मित्रांनो, त्या हनुमान मंदिरापासून आपण इकडे उत्तरेच्या टोकाला आल्यानंतर आम्हाला इथे थोड्याफार पायऱ्या दिसतात, तुम्ही बघू शकता. आता इथून खाली वाट जातात का ते बघूया, आणि आम्ही आता इथूनच खाली उतरण्याचा प्रयत्न करतोय. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय. चलो बाय बाय. आहे का रस्ता? आहे. आपण मग पण आपण तिथून आलो होतो ना ब्रदर, हा, आता आलो होतो. हा रस्ता बघूया, आपण एक्सप्लोर करूया. चला कुठपर्यंत इथे जातोय? पण पायऱ्या आहे. चला. हे बघ, झेंडा होता म्हणून बघितलं काय तर इथे रस्ता पण दिसला पायऱ्या आहे. कुठपर्यंत आहेत पण? तर खाली गेल्याशिवाय ते कळणार दुसऱ्या नाही. गावात जाणार असतील. हो बघूया जरा थोडंफार. तिकडे जातो तो रस्ता लेफ्टला. चल. चला आरामात.